आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। 3 राज्याच्या लोकांसाठी तुमचा संदेश काय? यानी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक और सीमा असल्यामुळे हाँ, हम सब तक हमारा उद्देश्य ये रहता है कि लोगों को आध्यात्मिक और वैज्ञानिक दृष्टिकोण से लोगों ने चलना चाहिए, अंधविश्वास में नहीं फंसना चाहिए। और मेरी त्रिसूत्री है, आपके आँख ज्ञानवादी रखो, मन आध्यात्मवादी रखो और बुद्धि वास्तववादी रखो। ऐसे जीने का प्रयास किया तो अंधविश्वास से हम दूर जाते हैं और अध्यात्म और विज्ञान का जोड़ लेकर हम हमारी जिंदगी में सक्सेस हो जाते हैं। और ये मैंने लाखों लोगों पर प्रयोग करवा के सिद्ध किया है। अभी जो लोग आ गए मुझे समस्या पूछ रहे हैं, उनकी समस्या सुनी कि उनका क्या रहता है, अंधविश्वास रहता है, मेरे ऊपर किसी ने किया होगा वगैरह। तो हम उनको समझाते हैं ऐसे कुछ नहीं है, ये आपकी बीमारी है, आपको एसिडिटी हो गई है, आपको संतान नहीं हो रहा है, तो इसका अर्थ ऐसा है कि डॉक्टर के पास जाओ। ऐसे उनकी समस्या सुनकर हमें समझता है कि ये अंधविश्वास में फंस रहे हैं। तो लोगों को अंधविश्वास से दूर करना, मैं धर्मगुरु है तो धर्म का संगठन करना और लोगों को शांति से रह जाएंगे, बंधुभाव से रह जाएंगे, ये कार्य मेरा है। और ये कार्य करने के लिए हम सिर्फ ये 3 राज्यों में आते हैं ऐसे नहीं, पूरे भारत देश में घूमते हैं ऐसे। मराठी है आमचं काम आहे, लोकांना मनशांती मिळेल असा प्रयत्न करायचा। आता हा कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या बाउंड्रीवर असणारा हा मठ आहे। त्या मठामध्ये आम्ही वर्षातून 4 वेळा येतो, दर 3 महिन्याने येतो, 2 दिवस राहतो, लोकांच्या अडचणी ऐकतो। मला अडचणी सोडवण्यासाठी पैसे लागत नाही, कारण माझं म्हणणं ते पैसे घेतात आणि आशीर्वादाचे महाराज म्हटले, महाराजांनी दिलं पाहिजे समाजाला, पैसे महाराजांनी लोकांकडून नाही घेतले पाहिजे, हे माझं मत आहे। दुसरी गोष्ट, आम्ही लोकांना अंधश्रद्धांपासून बाहेर आणलं पाहिजे आणि खरं अध्यात्म काय ते सांगितलं पाहिजे। खरं अध्यात्म कशामध्ये? सेवेमध्ये आहे। गोरगरिबाची सेवा करा, रंजले गांजलेला मदत करा। आता आम्ही वर्षातून एकदा कॅम्प घेतो, फक्त 15 दिवसाचा असतो। जानेवारीमध्ये झाला आमचा कॅम्प, 1,71,150 रक्त बाटल्या आम्ही गव्हर्नमेंटला दिल्या। कशासाठी? सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर, थॅलेसेमिया अशा आजारांच्या रुग्णांना जे रक्त लागतं, महाराष्ट्र सरकारची आम्ही 100% जी गरज आहे त्याची 10% गरज आम्ही स्वतः पुरवतो। गेल्या वर्षी आम्ही 1,36,272 रक्त बाटल्या दिल्या, यावर्षी आम्ही 1,71,150 रक्त बाटल्या दिल्या। आम्ही नेट झिरोवर काम करतोय। ग्लोबल वॉर्मिंगमुळे जो निसर्ग चक्र बदललंय ते बदलू नये म्हणून झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा, नेट झिरोचं काम करा। आमच्या आश्रमाच्या आवारामध्ये बघा झाडं लागलेले, ह्याच्यासाठीच येते की झाड जे आहे ना ते कार्बन डायऑक्साईड शोषण करतं आणि ऑक्सिजन सोडतं। ऑक्सिजन सोडल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा जर निर्माण झाली तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल आणि ग्लोबल वॉर्मिंग थांबण्यासाठी मदत होईल। आम्ही भारताच्या 13 राज्यांमध्ये आमचा संपर्क आहे, 13 ठिकाणी आमची पीठ आहे, तर तिथे हे अशा प्रकारचे उपक्रम राबवतो। सगळेच उपक्रम म्हणजे शालेय मुलांना सायकली वाटप असू दे, परवा संभाजीनगरला कार्यक्रम आमचा झाला, त्यावेळी आम्ही सायकली वाटप केला, 150 सायकली वाटप केल्या। शिलाई मशीन असू दे, घरघंटी असू दे, थोडक्यात गोरगरिबांना जेवढा शक्य आहे तेवढा मदतीचा हात द्यायचा। आमचं सांगणं आहे की चराचरामध्ये भगवंत आहे आणि या भगवंताला मंदिरमध्ये, मशिदीमध्ये, आग्यारीमध्ये नाही भगवंत भेटणार। भगवंत भेटायला पाहिजे तर गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करा, ही ईश्वरी सेवा असं आमचं मत।